नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय राजकारण या पेपर क्रमांक 4 मधील चौथं प्रकरण सत्ता संतुलन आपण अभ्यासत आहोत। आतापर्यंत आपण सत्ता संतुलनाचे प्रकार किंवा सत्ता संतुलनाची तंत्रे असतील किंवा पद्धती असतील आपण अभ्यासले। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये जागतिक सत्ता संतुलनाचे बदलते स्वरूप जे आहेत, आपण हे बदलते स्वरूप 5 मुद्द्यांच्या आधारे आपण समजावून घेऊया। आपण वर्तमानकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आढावा जर घेतलं, शीतयुद्ध असेल, विचारधारेचा संघर्ष असेल किंवा सत्ता संतुलन असेल, की यापैकी कोणत्याही एका पद्धतीचा विचार करून सद्यकालीन म्हणजे विद्यमान काळामधील आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप जे आहेत, हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप आपण समजून घेऊ शकत नाही किंवा स्पष्ट करता येत नाही। त्यामुळे कारण की आज बडी शक्ती जी आहेत, मोठी राष्ट्र जी आहेत किंवा बलाढ्य राष्ट्र जी आहेत किंवा बलसंपन्न जी राष्ट्र जी आहेत, ही राष्ट्र परस्परांशी प्रत्यक्षरित्या संघर्ष जरी करीत जरी नसले तरीही किंवा प्रत्यक्षरित्या जरी संघर्षाला उत्सुक जरी नसले किंवा युद्धाला उत्सुक जरी नसले तरी मात्र छुप्या पद्धतीने का असेना त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अदृश्य वार जो आहे किंवा अदृश्य युद्ध जो आहे, अदृश्य युद्ध हे विविध माध्यमातून सुरू आहे। त्यामुळे सत्ता संतुलनाच्या स्वरूपामध्ये किंवा बॅलन्स ऑफ पॉवर मध्ये काय काय बदल झाले किंवा कशा पद्धतीने बदल झाले ते आपण आज समजून घेऊया। पहिला मुद्दा की शस्त्रास्त्राची निर्मिती आणि अप्रत्यक्षरित्या संघर्ष। आपण जर बघितलं की आज पूर्वीप्रमाणे कोणतेही राष्ट्र म्हणजे जगामध्ये प्रथम विश्वयुद्ध झालं, द्वितीय विश्वयुद्ध झालं आणि द्वितीय विश्वयुद्धानंतर एक प्रकारची जगाची राजकीय विभागणी झाली। राजकीय विभागणीनंतर आपण 1991 मध्ये सोव्हिएट रशियाचा पाडाव झाला आणि मग नंतर जगामध्ये एक युनिपोलर सिस्टम अवतरली गेली किंवा स्थापित झाली अमेरिकेच्या नेतृत्वाखाली। आज जगामधले कुठलंही राष्ट्र जरी बघितलं किंवा कोणत्याही देश जरी बघितलं तरी कोणत्याही राष्ट्राला किंवा कोणत्याही देशाला की पूर्वीप्रमाणे युद्धाला महत्त्व कोणतेही राष्ट्र देत नाही। मात्र याचा अर्थ असं नाही की अनेक राष्ट्र म्हणजे युद्धाला जरी त्या राष्ट्रांनी किंवा विविध राष्ट्रांनी जरी मान्यता दिलेली गेली नसली किंवा महत्त्व दिले गेले नसले तरी मात्र शस्त्रास्त्रांची निर्मिती जी आहे, शस्त्रास्त्रांची निर्मिती ही मात्र थांबलेली नाही, ही मात्र थांबलेली नाही। म्हणजे एकीकडे जग किंवा विश्व किंवा जगातील मोठी राष्ट्र किंवा बलाढ्य राष्ट्र किंवा बलसंपन्न राष्ट्र किंवा शक्ती संपन्न जी राष्ट्र आहेत किंवा विविध राष्ट्र जी आहेत, युद्धाला महत्त्व दिले गेले नसलं किंवा युद्धाला महत्त्व दिले जात नसलं तरी मात्र शस्त्रास्त्राच्या कपातीमध्ये कुठल्याही प्रकारचं योग्यरित्या किंवा सनदशीर पाऊल विविध राष्ट्रांकडून दिसत नाही। उलट आपण बघतो की शस्त्रास्त्रांची निर्मिती जी आहे, शस्त्रास्त्रांची निर्मिती फार मोठ्या प्रमाणामध्ये अमाप किंवा मोठ्या प्रमाणामध्ये विपुल प्रमाणामध्ये किंवा प्रचंड प्रमाणामध्ये अमाप पैसा खर्च करून केला जातो। त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आर्थिक साधनसामग्री असेल किंवा वस्तूंच्या प्राप्तीसाठी जे राजकारण जे सुरू आहे ते आपण बघताना दिसतो की जगामधील विविध देश जे आहेत किंवा शक्तिशाली देश जे आहेत हे विभिन्न भागात, मग उदाहरण जर द्यायचं झालं तर पश्चिम आशियामध्ये किंवा आफ्रिकेमध्ये हे जे प्रदेश आहेत की या प्रदेशामध्ये प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या विविध राष्ट्र जी आहेत, विविध राष्ट्रांमध्ये शक्तिसंपन्न राष्ट्र किंवा बलसंपन्न राष्ट्र ही राष्ट्र अप्रत्यक्षरित्या संघर्ष करताना दिसतात। अप्रत्यक्षरित्या मग पश्चिम आशिया असो किंवा आफ्रिका असो, या विविध प्रदेशामध्ये ही मोठी राष्ट्र जी आहेत किंवा बलाढ्य राष्ट्र जी आहेत किंवा बलसंपन्न राष्ट्र जी आहेत हे संघर्ष करताना दिसतात। लॅटिन अमेरिका देखील हा देखील देश जो आहे की लॅटिन अमेरिका देखील हा जागतिक संघर्षाचा एक अड्डा बनू पाहतोय। क्युबा हे सुद्धा राष्ट्र रशियाच्या वतीने लॅटिन अमेरिकेत निरीक्षणाचं एक काम करताना दिसतो। तर त्यामुळे आपण बघूया की सत्ता संतुलन किंवा बॅलन्स ऑफ पॉवर जो आहे, ही बॅलन्स ऑफ पॉवर
की शस्त्रास्त्राची निर्मिती जरी राष्ट्रांना युद्ध हे नकोसं झालेलं असलं किंवा मान्य जरी नसलं की युद्धाबद्दल फार जरी ते उत्साही जरी नसली तरी मात्र शस्त्रास्त्राची निर्मिती मात्र होत आहे आणि त्याचबरोबर त्यासाठी अप्रत्यक्षरित्या जी बळी राष्ट्र जी आहेत, मोठी राष्ट्र जी आहेत किंवा बलसंपन्न राष्ट्र जी आहेत किंवा ताकदवान राष्ट्र जी आहेत, ह्या विविध राष्ट्रांमध्ये अप्रत्यक्षरित्या संघर्ष सुद्धा करताना दिसतात. तर हा पहिला मुद्दा. दुसरं की बदलते सत्ता संतुलन. बदलते सत्ता संतुलन. आता चेंजिंग बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे काय की चेंजिंग बॅलन्स ऑफ पॉवर कशा पद्धती की आजच्या स्थितीमध्ये आपण जर बघितलं की सत्ता संतुलनाचं पूर्वीला जे स्थान जे होतं ते स्थान आज राहील का? नाही. की पूर्वीला जे सत्ता संतुलनाचं स्थान जे मानलं गेलेलं होतं किंवा जो स्टेटस जो होता तो स्टेटस किंवा तो नेचर जो आहे आजच्या काळामध्ये किंवा विद्यमान युगामध्ये लागू होत नाही की आजच्या काळामध्ये ते पुरतं जसं आहे त्या पद्धतीने नाही. त्याच्यामध्ये बरेचसे जे आहेत बरेचसे बदल झालेले आहेत. आपण बघितले की दुसऱ्या महायुद्धापर्यंत म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर की सत्ता संतुलन हे कशा स्वरूपाचे होतं? बहुकेंद्रीय होतं. कशा स्वरूपाचं होतं? बहुकेंद्रीय. सत्ता संतुलन हे कसे होते? बहुकेंद्रीय. मल्टीपोलर सिस्टम ज्याला म्हटलं जातं. मल्टीपोलर सिस्टम म्हणजे मल्टीपोलर सिस्टम म्हणजे काय की त्यामध्ये जर्मनी असेल, जपान असेल, फ्रान्स असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, अशी अनेक राष्ट्र जी आहेत ही अनेक राष्ट्र सत्ता संतुलकांची भूमिका जी आहे भूमिका वठवताना दिसत होती. त्याला आपण मल्टीपोलर सिस्टम किंवा बहुकेंद्रीय व्यवस्था अशी म्हणतो. दुसऱ्या महायुद्धापर्यंत, पहिल्या महायुद्धानंतर ही एक अशी स्थिती. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर आपण जर बघितलं तर दुसऱ्या महायुद्धामध्ये काय झालं? चेंजेस झाले, बदल झाले. जगाची राजकीय विभागणी जी आहे, राजकीय विभागणी दोन बलसंपन्न किंवा ताकदवान किंवा मोठ्या राष्ट्रामध्ये, बड्या राष्ट्रांमध्ये झालं. एकाचं नेतृत्व भांडवलदारी राष्ट्र जे अमेरिका होतो आणि दुसऱ्याचं नेतृत्व जसं सोव्हिएट रशिया जे आहे साम्यवादी राष्ट्र. या दोन राष्ट्रांमध्ये जगाची एक मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय विभागणी झाली आणि ही दोन राष्ट्र जी आहेत किंवा ह्या दोन महाशक्त्या ज्या आहेत किंवा दोन सुपर पॉवर जे आहेत ह्या सुपर पॉवरचा प्रभाव हा जागतिक राजकारणामध्ये होता. जागतिक राजकारण होता. त्यामुळे सत्ता संतुलन हे कशा स्वरूपात झाली? द्विध्रुवी. म्हणजे बहुकेंद्रित मधून किंवा बहुकेंद्रीय व्यवस्थेमधून त्याचं परिवर्तन कशा झालं? द्विध्रुवी. म्हणजे अमेरिका आणि रशिया ही जगामधील दोन मोठी राष्ट्र जी आहेत किंवा बलसंपन्न जी राष्ट्र जी आहेत ह्याच राष्ट्रांमध्ये जागतिक राजकारणामध्ये मोठ्या महाशक्ती म्हणून उदयाला आल्या होत्या. त्यामुळे राजकारणाचं म्हणजे जागतिक राजकारणाचं एक प्रकारचं द्विध्रुवीकरण म्हणजेच अशा स्वरूपाचं आपल्याला बघायला मिळतं. मात्र या ध्रुवीकरणाचा परिणाम जो आहे, या ध्रुवीकरणाचा परिणाम जगात जे परस्पर विरोधी राष्ट्र जे आहेत किंवा राष्ट्रांचा गट असेल त्यांच्यामध्ये झाला आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचं शीतयुद्ध जे आहे, कोल्ड वॉर जी आहे, कोल्ड वॉर ही प्रक्रिया सुरुवात झाली. मात्र आपण तदनंतर जर बघितलं किंवा त्यानंतर जर बघितलं तर 1991 मध्ये आपण बघितलं की सोव्हिएट रशियाचा पाडाव झाला आणि जगामध्ये एकमेव युनिपोलर सिस्टम अमेरिकेच्या नेतृत्वाखाली उभं राहिली आणि शीतयुद्धाचा अंत झाला अशी घोषणा करण्यात आली आणि जगाच्या सत्तेच्या दृष्टिकोनातून अमेरिकेकडे किंवा अमेरिकेची सत्तेची जी एकाधिकारशाही जी आहे ही सत्तेची एकाधिकारशाही 1991 नंतर निर्माण झाली. म्हणजे बघा की सत्ता संतुलन हे कशा प्रकारे बदललं? पहिल्या महायुद्धानंतर बहुकेंद्रीय स्वरूपाचं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर द्विध्रुवीकरणामध्ये नंतर 1991 नंतर म्हणजे सोव्हिएट रशियाचा पाडाव झाल्यानंतर युनिपोलर सिस्टममध्ये म्हणजे जागतिक सत्ता संतुलनाच्या आपल्याला स्वरूप समजून घेताना हे अशा प्रकारचं सत्ता संतुलन जे आहे हे सत्ता संतुलन बदलत राहिलेलं आहे. त्यामुळे बदलते सत्ता संतुलन हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा. तिसरा मुद्दा की वेगवेगळे स्वरक्षणात्मक करार जे आहेत हे वेगवेगळे स्वरक्षणात्मक करार झाले की साम्यवादी गटामधील किंवा राष्ट्रांनी काय केलं की परस्परांमध्ये एक स्वरक्षणात्मक करार केला. तर अमेरिकेच्या नेतृत्वामध्ये सुद्धा दुसरं गट जो होतं त्या दुसऱ्या गटानेही नाटो असेल, सिटो असेल, सेंटो असेल यासारखे अनेक स्वरक्षणात्मक करार जे आहे अनेक स्वरक्षणात्मक करार केले आणि या दोन्ही गटांकडे नवनवीन शस्त्रास्त्रांचा साठा जो होता हा साठा होता. त्यामुळे शस्त्रास्त्रांचा साठा व वेगवेगळे करार यामुळे काय झाले की सत्ता संतुलक म्हणून कोणतेही राष्ट्र
एक राष्ट्र हे राहिले नाही. म्हणजे वेगवेगळ्या राष्ट्रांच्या या संरक्षणात्मक कराराच्या माध्यमातून, या ट्रीटीच्याच माध्यमातून वेगवेगळे जे करार झाले त्या त्या देशामधील त्या त्या राष्ट्रामधीलकडे असणारा जो शस्त्रास्त्रांचा साठा जो आहे हा साठा महत्त्वाचा किंवा महत्त्वपूर्ण ठरला. आणि त्यामध्ये सत्ता संतुलनाची भूमिका जी एका राष्ट्रांकडे काही काळापुरतं होती किंवा मर्यादित काळापुरतं होती, त्यानंतर अनेक राष्ट्र एकत्रित आल्यामुळे किंवा अनेक स्वरक्षणात्मक वेगवेगळ्या स्वरूपाचे स्वरक्षणात्मक करार केल्यामुळे सत्ता संतुलनाची भूमिका जी आहे कोणतंही एक राष्ट्र बजावू शकत नाही. त्याऐवजी वेगवेगळी जी राष्ट्र जी आहेत हे वेगवेगळी राष्ट्र या संरक्षणात्मक कराराच्या माध्यमातून सत्ता संतुलनाची भूमिका थोड्याफार फरकाने का असेना ते बजावताना आपल्याला दिसतात. त्यामुळे संरक्षणात्मक कराराच्या माध्यमातून सुद्धा सत्ता संतुलनाचं स्वरूप जे आहे हे स्वरूप बदलत गेलं. नंतर अलिप्ततावादी धोरण ज्याला नॉन अलाइनमेंट मुवमेंट असं म्हटलं जातं किंवा गटनिरपेक्षता चळवळ असं म्हटलं जातं किंवा असंलग्नता चळवळ असंही म्हटलं जातं. तर साधारणतः अलिप्ततावादी चळवळ म्हणजे द्वितीय महायुद्धानंतर जेव्हा जगाची राजकीय विभागणी झाली, या राजकीय विभागणीमध्ये आपण जशी चर्चा करतोय की एकीकडे अमेरिका प्रणित भांडवलदारी राष्ट्र आणि एकीकडे साम्यवादी प्रणित सोव्हिएट रशिया हे राष्ट्र, आणि या दोन राष्ट्रांच्या राजकीय विभागणीमध्ये वेगवेगळी जी राष्ट्र जी समाविष्ट होत होती किंवा अंतर्भूत होत होती किंवा त्यांना अंतर्भूत होण्यासाठी प्रेरित केलं जात होतं विविध मोबदले देऊन, मग लष्करी असतील, आर्थिक असतील किंवा व्यापारिक असतील की वेगवेगळ्या त्यांच्या गरजांच्या पूर्तता करून. त्याच वेळेस मात्र विकसनशील देशांमध्ये किंवा तिसरं जग ज्याला म्हटलं जातं थर्ड वर्ल्ड, या थर्ड वर्ल्डमध्ये एक चर्चा सुरू झाली की दोन्ही राष्ट्रांच्या गटामध्ये सामील न होता किंवा सहभागी न होता एक तिसरं गट किंवा तिसरं स्वतःची स्वतंत्र नीती असणारं, स्वतःचं स्वतंत्र मत असणारं, एक स्वतःचं स्वतंत्र धोरण असणारं अशा राष्ट्रांचा गट जो आहे हा गट एकत्र आला. त्यासाठी आपण बघतो की आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत माजी पंडित जवाहरलाल नेहरू, त्याचबरोबर नासेर असतील, मार्शल टिटो असतील, भारत असेल, ब्रह्मदेश असेल किंवा इंडोनेशिया असेल, सिलोन असेल, या राष्ट्रांनी किंवा युगोस्लाविया हे राष्ट्र विविध राष्ट्र असतील हे एकत्र आले आणि अलिप्ततावादी चळवळ जी आहे अलिप्ततावादी चळवळ यांनी सुरू केली. की या चळवळीचं मुख्य उद्देश हा होता की या गटातील राष्ट्रे कोणत्याही गटामध्ये म्हणजे साम्यवादी गटामध्ये किंवा भांडवलदारी गटामध्ये या दोन्ही गटामध्ये समाविष्ट झालेली नाहीत. या राष्ट्रांनी आपल्या वेगळा गट तयार करून संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सुद्धा महत्त्वाचं स्थान जे आहे किंवा महत्त्वपूर्ण स्थान त्यांनी मिळवलेलं दिसतं. शांततेच्या मार्गाने संघर्ष सोडवणे, अण्वस्त्रावर बंदी घालणे व निशस्त्रीकरण करणे या सगळ्या बाबीवर ही राष्ट्र जी आहे ती राष्ट्र भर देताना दिसतात. साधारणतः सुरुवातीला जसं 1964 मध्ये युगोस्लावियाची राजधानी बेलग्रेडमध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर अलिप्ततावादी चळवळीचं संमेलन जेव्हा झालं किंवा परिषद जेव्हा झाली, हे वेगवेगळे मुद्दे या माध्यमातून चर्चिले गेले. तर ही द्वितीय महायुद्धाच्या काळामधील किंवा द्वितीय महायुद्धानंतर निर्माण झालेले एक हे महत्त्वाची एक मुवमेंट आहे. पण आजच्या काळामध्ये त्याच्यावर थोडेसे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, कारण की ही जेव्हा निर्माण झाली तेव्हा जगाची विभागणी दोन गटामध्ये झालेली होती. आणि आज जसं मी म्हटलंय की युनिपोलर सिस्टम, आपण जशी चर्चा करतो की युनिपोलर सिस्टम किंवा एकध्रुवी व्यवस्था जगामध्ये अवतरलेली आहे. तरी पण अलिप्ततावादी धोरण जे आहेत हे धोरण शांतता निर्माण करण्यासाठी किंवा शांततेच्या मार्गाने संघर्ष सोडवण्यासाठी, अण्वस्त्रांवर बंदी घालण्यासाठी किंवा निशस्त्री करण्यासाठी एक महत्त्वाचं त्या काळामध्ये किंवा तत्कालीन सत्ता संतुलन जे आहे वेगळ्या स्वरूपाचं हे करण्यामध्ये या चळवळीने सुद्धा किंवा या मुवमेंटने सुद्धा महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, शेवटचा मुद्दा जो साम्यवादी चीनचं वाढतं प्रभाव जो बघतोय, जो आजच्या काळामध्ये किंवा नजीकच्या काळामध्ये नाही तर विद्यमान स्थितीमध्येच आपण असं म्हणूया की महत्त्वपूर्ण आपण जर बघितले की साम्यवादी चीनचं प्रभाव जो आहे हा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. व्यापाराच्या अनुषंगाने असेल, लष्करी अनुषंगाने असेल किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर असतील, वेगवेगळे पार्ट्स असतील, वेगवेगळ्या बाबी असतील
वेगवेगळे करार असतील किंवा वेगवेगळे देशांमधील झालेल्या त्यांच्या विविध तह असतील किंवा आणखीन बरंच आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा विविध घटकांवर त्यांनी बजावलेली एक ठोस भूमिका असेल, तर आज आपण जर बघितलं तर दुसऱ्या महायुद्धानंतर खऱ्या अर्थाने आपण जर म्हटलं तर घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे काय की साम्यवादी चीनचा उदय ही दुसऱ्या महायुद्धानंतरची सगळ्यात महत्त्वाची घटना. आणि त्यामुळे सत्ता संतुलनाच्या स्थितीमध्ये फरक पडलेला दिसतो. प्रारंभी चीन जे होतं हे चीन रशियाच्या गटातील एक साम्यवादी राष्ट्र होतं. मात्र आता चीनने आपली शक्ती वाढवून अण्वस्त्रांची सुद्धा निर्मिती केलेली आहे. साम्यवादी गटांचे विभाजन झालेलं आपल्याला दिसतोय आपण. आणि बीजिंग आणि मॉस्को ही दोन प्रभावी केंद्र बनली आहेत. चीन स्वतः जगातील तिसरी महाशक्ती बनण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं की इस्लामिक कंट्रीज जे आहेत ह्या इस्लामिक कंट्रीजसुद्धा ही राष्ट्रसुद्धा एकत्रित येऊन त्यांनी एक नवा गट निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. की अलीकडच्या काळामध्ये की समकालीन जागतिक राजकारणामध्ये चीनचा प्रत्येक क्षेत्रामध्ये हस्तक्षेप किंवा प्रभाव जो आहे हा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एक उभरती अर्थव्यवस्था किंवा उभरतं एक राष्ट्र म्हणून चीनकडे अंगुली निर्देश केले जाते किंवा बघितलं जाते. तर या घटकामुळे सुद्धा किंवा या राष्ट्रामुळे सुद्धा म्हणजे सत्ता संतुलनाची एक प्रकारची जी रणनीती जी आहे किंवा सत्ता संतुलनाचं स्वरूप जे आहे हे सत्ता संतुलनाचं स्वरूप हे बदलताना दिसते. तर अशा पद्धतीने जागतिक सत्ता संतुलनाचे बदलते स्वरूप जे आहेत हे बदलते स्वरूप या 5 मुद्द्यांच्या आधारावर आपल्याला स्पष्ट करता येतात. एक, शस्त्रास्त्रांची निर्मिती आणि अप्रत्यक्षरित्या संघर्ष. दुसरं, बदलते सत्ता संतुलन ज्याला म्हटलं जातं. तिसरं, वेगवेगळे स्वरक्षणात्मक करार. चौथं, अलिप्ततावादी धोरण. आणि 5वं आहे साम्यवादी चीनचा प्रभाव. तर या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला जागतिक सत्ता संतुलनाचे स्वरूप कशा पद्धतीने बदलत गेले आहेत हे आपल्याला कळलेलं असेल. आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जागतिक सत्ता संतुलन किंवा सत्ता संतुलन ही संकल्पना जी आहे ही संकल्पना कालबाह्य झालेली आहे का किंवा सत्ता संतुलनाच्या कालबाह्यतेची कारणे जी आहेत कारणे आपण समजून घेऊ. धन्यवाद.